आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। रावण युवा फाउंडेशन यांच्या वतीने पंडित दीनदयाळ योजनेबाबत महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे। आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांकडे निवेदन देत योजनेतील 40,000 विद्यार्थ्यांची मर्यादा तसेच अटी शर्ती रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। दरवर्षी ग्रामीण आणि दुर्गम भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरांकडे येतात, मात्र सध्याच्या मर्यादा आणि अटी शर्तींमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। परिणामी आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचं फाउंडेशनचं म्हणणं आहे। रावण युवा फाउंडेशनचे नाशिक शहर अध्यक्ष सोनूभाऊ गायकवाड यांनी सांगितलं की 40,000ची मर्यादा आणि विद्यमान अटी शर्ती रद्द करून सर्व अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट लाभ दिल्यास गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास मोठी मदत होईल। तसेच ही योजना केवळ शहरी भागापुरती मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातही सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या ठिकाणी आदिवासी विकास विभाग या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचा हा जन आक्रोश आंदोलन चालू आहे। गेल्या वर्षभरापासून जे आदिवासी विकास विभाग अंतर्गत पंडित दीनदयाळ स्वयं योजने जे आदिवासी विद्यार्थ्यांना भेटते, जे विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला नंबर लागत नाही अशा विद्यार्थ्यांना ती योजना भेटते, परंतु गेल्या वर्षभरापासून जवळपास राज्यातील 20,000 विद्यार्थी हे स्वयं योजनेपासून वंचित आहेत। गेल्या 4 तारखेला या ठिकाणी आंदोलन केलं, निवेदनं दिले, त्याच्यानंतर 17 तारखेला मुंबई या ठिकाणी आंदोलन केलं, निवेदन दिलं, परंतु हे शासन फक्त आम्हाला गाजर दाखवतं आहे। आता विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं या ठिकाणी हे आंदोलन देऊन बसणार।